भक्तांनो, हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना अत्यंत विशेष महत्त्व आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावस्या आणि जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. सोमवार हा भगवान शंकरांचा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी शिवभक्त मोठ्या श्रद्धेने उपवास करतात, शिवमंदिरात दर्शन घेतात आणि शिवाची मनोभावे पूजा करतात. हिमणी असं मानलं जातं की सोमवती अमावस्येला शिवपूजा केल्याने दारिद्र्य, दुःख, पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया सोमवती अमावस्येला करावयाचे प्रभावी उपाय. नंबर 1. पिंपळ किंवा तुळशीची पूजा. सकाळी स्नान करून मन शांत करा. त्यानंतर पिंपळाच्या किंवा तुळशीच्या झाडाची पूजा करून 108 प्रदक्षिणा घाला. असे केल्याने जीवनातील दारिद्र्य दूर होते आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. नंबर 2. शिवलिंगाला दूध व दही अर्पण करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध व दही अर्पण करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते. नंबर 3. गणपती पूजनाचा विशेष लाभ. या दिवशी गणपती बाप्पाला सुपारी अर्पण करा आणि रात्री गणेश मूर्तीसमोर दिवा लावा. यामुळे शाश्वत फल प्राप्त होते असं शास्त्रात सांगितलं आहे. नंबर 4. विहिरीत नाणे टाकण्याचा उपाय. जर जीवनात पैशाची कमतरता असेल तर सोमवती अमावस्येच्या रात्री 1 चमचा दूध आणि 1 रुपयाचे नाणे विहिरीत अर्पण करा. यामुळे धनाशी संबंधित अडचणी दूर होतात. नंबर 5. दान आणि स्नानाचे महत्त्व. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. सकाळी स्नान करून आपल्या क्षमतेनुसार गरजूंना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान करा. गंगेत स्नान शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ मिसळा. नंबर 6. पितृदोष निवारण उपाय. पूर्वजांच्या नावाने कावळ्याला किंवा गाईला अन्न द्या. तसेच पिंपळाच्या मुळाशी दूध, दही आणि काळे तीळ अर्पण करा. यामुळे पितृदोषातून मुक्तता मिळते. नंबर 7. नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय. संध्याकाळी 7 लाल मिरच्या स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून अग्नीत जाळा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कामातील अडथळे दूर होतात. या दिवशी काय करू नये? नवीन कपडे, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी टाळा. वाद, राग आणि नकारात्मक विचारांपासून दूर रहा. भक्तांनो, सोमवती अमावस्या हा दिवस श्रद्धा, संयम आणि भक्तीचा आहे. या दिवशी मनापासून केलेली